साखर कारखान्यांना ऊसतोडीसाठी टोळ्याचा पुरवठा करतो असे सांगून वाहनांचे करार करून कारखान्यांची फसवणूक करण्याच्या घटनेमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पंढरपूर तालुक्यातील वसंतनगर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला ऊस तोड टोळ्या देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडून त्यांच्यावरती न्यायालयीन कारवाईचे आदेश दिल्याने आता कारखान्यासह साखर कारखानदा साखर कारखान्याच्या शेतकरी आणि सभासदांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. पंढरपूर तालुक्यातील वसंतनगर चंद्रभागा नगर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करण्यासाठी वाहनांचा करार करून टोळ्या देतो असे सांगून 2025 मध्ये सांगली जिल्ह्यातील जत या ठिकाणावरील काही वाहन मालकांनी वाहतूक टोळीचा करार करून कारखान्याकडून 1,02,00,000 रुपये उचल रक्कम नेली होती. याबाबत कारखान्याने संबंधितांना चेकद्वारे पेमेंट केलेले होते, परंतु प्रत्यक्षात कारखाना सुरू होऊन गेला तरी देखील या लोकांनी टोळी किंवा वाहनाचा कुठल्याही पद्धतीचा कारखान्याकडे पुरवठा केला नाही. म्हणून कारखान्याने याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती, परंतु या लोकांचा कुठल्याही प्रकारचा तपास लागत नव्हता. 27/1/2025 रोजी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक बबन येळे, सुरेश गोपने, बाबू ओलेकर, ज्ञानेश्वर तांबे हे सर्वजण राहणार करेवाडी तालुका जत जिल्हा सांगली, तर सुखदेव कोकरे राहणार मोठेवाडी तालुका जत या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु यानंतर हे आरोपी 1 वर्ष 3 महिने फरार होते. त्यांचा अनेक वेळा शोध घेऊन देखील त्यांचा शोध किंवा तपास लागत नव्हता. यानंतर हे आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी ते आरोपी फरार असल्याचे घोषित केले व जतची पोलीस यंत्रणा त्यांच्या शोधासाठी कामाला लागली होती. यातील मुख्य म्होरके आरोपी असणारा ज्ञानेश्वर द्रुपदा तांबे राहणार करेवाडी तालुका जत जिल्हा सांगली याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आणि त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने सदर आरोपीला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर चौकशीत सदर आरोपीने ट्रॅक्टरचे बनावट नंबरची कागदपत्र, बोगस आधार कार्ड व बोगस करारपत्र करून कारखान्याकडून चेकद्वारे रक्कम घेतली, पण यंत्रणा मात्र कारखान्याकडे लावली नाही अशा गुन्हा निष्पन्न झाला आणि त्यानंतर 24 एप्रिल रोजी सदर आरोपीला न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने या आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर सर्व आरोपींची सोलापूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे, व्हाईस चेअरमन भारत कुळेकर यांच्यासह ऊस विकास विभागाचे चेअरमन मोहन नागटिळक, शेती खात्याचे शेती अधिकारी प्रतापराव थोरात, बंडू पवार यांच्यासह अनेकांनी प्रयत्न करून या टोळीचा छडा लावण्यामध्ये यश मिळवलं आहे. याबाबत न्यायालयीन कामकाजाची प्रक्रिया ॲडव्होकेट राजेश भादुले यांनी पार पाडली आहे. कारखान्याला कोट्यवधी रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आल्यामुळं सभासद आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.